मित्रांनो, तुमच्या जीवनात वारंवार अडथळे येत आहेत का? काम होता होता अडकतंय का? घरात शांतता नाही, पैसा टिकत नाही, मनच अस्वस्थ आहे का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान सत्यनारायण यांची कथा ही फक्त कथा नाही, तर जीवन बदलणारा अनुभव आहे. आजची ही कथा पूर्ण ऐका, कारण जिथे ही कथा ऐकली जाते किंवा वाचली जाते तिथे दुःख दूर होतं, सुख येतं आणि भगवान विष्णू स्वतः त्या घरात वास करतात. म्हणून विनंती आहे की ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जय सत्यनारायण भगवान कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग भक्तिभावाने सुरुवात करूया आजच्या या कथेला. प्राचीन काळी देव, ऋषी आणि संतांनी भरलेला एक दिव्य युग होता. त्या काळात एक महान ऋषी होते, ते म्हणजे नारद मुनी. ते सतत ब्रह्मांडात फिरत असत, लोकांच्या दुःखांचा अभ्यास करत असत. एकदा ते पृथ्वीवर आले आणि त्यांनी पाहिलं, लोक दुःखात आहेत. कोण गरीब आहे, कोण आजारी आहे, कोणाच्या घरात कलह आहे. हे पाहून त्यांचं हृदय व्याकुळ झालं. ते थेट वैकुंठाला गेले आणि भगवान विष्णू यांच्या चरणी जाऊन म्हणाले, हे प्रभू, कलियुगातील मनुष्य खूप दुःखी आहे. त्यांना ना शांती आहे ना समाधान. हे प्रभू, असा कोणता उपाय आहे जो सहज आहे, सोपा आहे आणि ज्याने प्रत्येक मनुष्याचे दुःख दूर होईल? भगवान हसले आणि म्हणाले, हे नारद, तू खूप चांगला प्रश्न विचारलास. कलियुगात एकच उपाय आहे, माझं सत्य स्वरूप म्हणजे सत्यनारायण व्रत आणि कथा. जो मनुष्य श्रद्धेने ही कथा ऐकेल आणि व्रत करेल, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. भगवान पुढे म्हणाले, हे नारद, पृथ्वीवर अनेक लोक दुःख भोगत आहेत. कोणी गरीब आहे, कोणी अपयशी आहे, कोणाला समाधान नाही. पण जर त्यांनी श्रद्धेने सत्यनारायण व्रत केलं तर त्यांना धन, सुख, शांती मिळेल आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे ऐकून नारद मुनी अत्यंत आनंदी झाले आणि त्यांनी ठरवलं, मी पृथ्वीवर जाऊन प्रत्येकाला ही कथा सांगणार. मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही कथा ऐकली. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या जीवनात बदल व्हावा, तर आता मनापासून बोला, जय सत्यनारायण भगवान, आणि ही कथा तुमच्या कुटुंबियांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित ही कथा कुणाचं तरी जीवन बदलू शकते. आता पुढे काय झालं तर नारद मुनी पृथ्वीवर गेले आणि त्यांना भेटला एक गरीब ब्राह्मण. त्याचं जीवन कसं बदललं, त्याला कसा मिळाला सत्यनारायण व्रताचा लाभ, हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. प्राचीन काळी काशी नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत गरीब होता. त्याच्याकडे काहीच नव्हतं. दररोज तो भिक्षा मागून आपलं पोट भरत असे. कधी अन्न मिळे तर कधी उपाशी राहावं लागे. त्याच्या आयुष्यात ना आनंद होता ना समाधान. पण एक गोष्ट होती, त्याची देवावरची अढळ श्रद्धा. तो रोज मनात म्हणत असे, देवा, मी इतका दुःखी का आहे? माझं जीवन कधी बदलेल? एक दिवस तो रस्त्याच्या कडेला बसून चिंतेत हरवला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, मन पूर्ण खसलेलं होतं. तेवढ्यात एक वृद्ध साधू त्याच्याकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यांत करुणा होती. हे साधू दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः विष्णू होते. पण ब्राह्मणाला हे माहीत नव्हतं. साधू शांतपणे म्हणाले, बाबा, तू इतका दुःखी का आहेस? ब्राह्मण नम्रतेने म्हणाला, माझ्याकडे काहीही नाही. मी गरीब आहे, रोज भुकेला असतो. माझं आयुष्य निरर्थक आहे. हे ऐकून साधू म्हणाले, तुझं दुःख दूर होऊ शकतं. ब्राह्मण आश्चर्याने म्हणाला, कसं? माझ्यासारखा गरीबाचं जीवन कसं बदलू शकतं? साधू म्हणाले, हो, जर तू श्रद्धेने एक व्रत केलंस तर तुझं जीवन नक्की बदलेल. ब्राह्मण म्हणाला, कोणतं व्रत आहे ते? तेव्हा साधू म्हणाले, सत्यनारायण व्रत. तू सत्यनारायण व्रत कर, मनापासून कथा ऐक आणि प्रसाद वाट. हे व्रत केल्याने तुझ्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील. इतकं सांगून ते साधू अचानक अदृश्य झाले. ब्राह्मण थोडा वेळ स्तब्ध झाला. त्याला जाणवलं हे काहीतरी दिव्य होतं. त्याने ठरवलं, मी हे व्रत नक्की करणार. पण लगेच त्याच्या मनात विचार आला, माझ्याकडे तर काहीच नाही, मी व्रत कसं करणार? तरीही त्याने हार मानली नाही. तो दुसऱ्या दिवशी भिक्षा मागायला गेला. त्या दिवशी आश्चर्यकारकरित्या त्याला नेहमीपेक्षा जास्त भिक्षा मिळाली. कोणीतरी फळ दिलं, कोणीतरी गुळ दिला, कोणीतरी धान्य दिलं. तो मनात म्हणाला, ही सगळं देवाचीच कृपा आहे. त्याने त्या सर्व वस्तू गोळा केल्या आणि अत्यंत श्रद्धेने सत्यनारायण व्रत केले. त्याने कथा ऐकली, प्रसाद तयार केला आणि भक्तिभावाने भगवानाला अर्पण केला. त्या दिवशी त्याच्या मनात एक वेगळी शांतता होती. जणू काही त्याचं दुःख हलकं झालं होतं. हळूहळू त्याच्या जीवनात बदल घडू लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षा मागायला गेला, पण त्यावेळी त्याला अजून जास्त मिळालं. काही दिवसांनी त्याला काम मिळू लागलं
लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले. त्याच्या घरात अन्नाची कमतरता राहिली नाही. हळूहळू त्याच्याकडे धनही येऊ लागलं. तो मनात म्हणाला, हे सगळं सत्यनारायण भगवानची कृपा आहे. तो दर महिन्याला श्रद्धेने व्रत करू लागला आणि त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. जिथे एकेकाळी दुःख होतं तिथे आता आनंद होता. जिथे अभाव होता तिथे आता समृद्धी होती. तो ब्राह्मण रोज भगवानचे आभार मानत असे. जो कोणी त्याला भेटे त्याला तो एकच गोष्ट सांगत असे, जर तुमच्या जीवनात दुःख असेल तर एकदा तरी श्रद्धेने सत्यनारायण व्रत करा, तुमचं जीवन नक्की बदलेल. मित्रांनो, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, श्रद्धा असेल तर देव स्वतः मदत करतात. विश्वास असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. मित्रांनो, आत्ताच आपण एका गरीब ब्राह्मणाची कथा ऐकली, ज्याचं आयुष्य सत्यनारायण व्रतामुळे पूर्ण बदललं. आता आपण ऐकणार आहोत एक साधा पण गरीब लकडहारा, ज्याचं नशीब एका दिवसात बदललं. ही कथा आहे श्रद्धेची, विश्वासाची आणि देवाच्या कृपेची. प्राचीन काळी एका गावात एक लकडहारा राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडत असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करत असे. तरीही हातात फारसं काही उरत नसे. कधी त्याला पुरेसं अन्न मिळे तर कधी उपाशी राहावं लागे. त्याचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं, पण तरीही तो मेहनत सोडत नव्हता. एक दिवस तो जंगलात लाकूड तोडत होता. तेव्हा त्याला खूप तहान लागली. तो पाणी शोधत गावाकडे आला. गावात आल्यावर त्याने पाहिलं, एका घरात काहीतरी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. भजन चालू होतं. लोक शांतपणे बसले होते आणि समोर भगवान सत्यनारायण यांची पूजा चालू होती. लकडहारा थोडा वेळ थांबला. त्याने विचारलं, इथे काय चालले आहे? त्यावेळी त्या घरातील ब्राह्मण म्हणाला, ही सत्यनारायण भगवानची कथा आणि व्रत आहे. हे केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. लकडहारा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, खरंच माझ्यासारख्या गरीबाचं जीवनही बदलू शकतं? ब्राह्मण हसून म्हणाला, हो, फक्त अढळ श्रद्धा हवी. हे ऐकून लकडहाऱ्याच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. त्याने मनात ठरवलं, मीही हे व्रत करणार. तो पुन्हा जंगलात गेला, लाकूड तोडलं आणि बाजारात विकायला गेला. त्या दिवशी आश्चर्यकारकरित्या त्याला नेहमीपेक्षा जास्त पैसे मिळाले. तो मनात म्हणाला, हे सर्व भगवानाचीच कृपा आहे. त्याने त्या पैशातून फळं, गूळ, गहू घेतले आणि घरी जाऊन अत्यंत श्रद्धेने सत्यनारायण व्रत केले. त्याने कथा ऐकली, प्रसाद तयार केला आणि मनापासून भगवान सत्यनारायणाला अर्पण केला. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा जंगलात गेला आणि त्याला अधिक चांगले लाकूड मिळालं. त्याला जास्त पैसे मिळाले. काही दिवसांनी त्याची कमाई वाढू लागली. तो आता फक्त जगत नव्हता तर आनंदाने जगू लागला. त्याच्या घरात अन्न, सुख आणि समाधान आलं. तो रोज भगवानचे आभार मानू लागला आणि प्रत्येक महिन्याला श्रद्धेने व्रत करू लागला. हळूहळू तो गरीब लकडहारा श्रीमंत झाला, पण त्याने कधीही अहंकार केला नाही. तो नेहमी म्हणायचा, हे सर्व सत्यनारायण भगवानाची कृपा आहे. तो जेव्हा कोणाला दुःखी पाहायचा तेव्हा त्याला एकच सांगायचा, एकदा श्रद्धेने सत्यनारायण व्रत करून बघा, तुमचं जीवन नक्की बदलेल. मित्रांनो, या कथेचा अर्थ खूप खोल आहे. मेहनत करा, पण देवावर विश्वास ठेवा. श्रद्धा असेल तर नशीबही बदलतं. लहान माणूसही मोठा होऊ शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 कथा ऐकल्या, गरीब ब्राह्मण आणि लकडहारा. दोघांचंही आयुष्य सत्यनारायण व्रतामुळे बदललं. आता आपण ऐकणार आहोत एक श्रीमंत व्यापारी, ज्याच्याकडे सर्व काही होतं, पण तरीही त्याला मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. ही कथा आहे वचन, विस्मरण आणि पुन्हा श्रद्धेने मिळालेल्या कृपेची. प्राचीन काळी एका नगरात एक व्यापारी राहत होता. तो खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे धन, वैभव, संपत्ती सर्व काही होतं, पण त्याच्या आयुष्यात एक मोठी कमतरता होती. त्याला अपत्य नव्हतं. तो आणि त्याची पत्नी यामुळे खूप दुःखी होते. एक दिवस तो व्यापारी एका ठिकाणी गेला. तिथे सत्यनारायण भगवानाची कथा चालू होती. त्याने श्रद्धेने ती कथा ऐकली आणि मनात संकल्प केला, हे प्रभू, जर मला अपत्य प्राप्त झालं तर मी नक्की तुमचं व्रत करेन. काही काळानंतर भगवानाच्या कृपेने त्यांना एक सुंदर कन्या झाली. घरात आनंदाचं वातावरण पसरलं, पण हळूहळू तो व्यापारी आपल्या वचनाला विसरला. तो आपल्या व्यवसायात इतका व्यस्त झाला की आणि व्रत करण्याचा संकल्प त्याच्या लक्षात राहिला नाही. काळ पुढे सरकत गेला. त्याची मुलगी मोठी झाली. तिचं नाव होतं कलावती. ती अत्यंत सुंदर, सुसंस्कृत आणि गुणी होती. व्यापाऱ्याने तिचं लग्न एका योग्य तरुणाशी केलं. लग्नानंतर काही दिवसांनी व्यापारी आपल्या जावयासोबत व्यापारासाठी समुद्रमार्गाने निघाला. तो मोठ्या उत्साहात होता, पण त्याने अजूनही व्रत केलं नव्हतं. मार्गात त्यांना एका राज्याच्या सैनिकांनी पकडलं, कारण त्या राज्यात चोरी झाली होती आणि संशय त्यांच्यावर गेला. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांची सर्व संपत्तीही जप्त करण्यात आली.
घरात त्याची पत्नी आणि मुलगी दुःखात बुडाल्या. घरात अन्न नव्हतं, संपत्ती नाहीशी झाली होती. एक दिवस कलावती एका ठिकाणी गेली जिथे सत्यनारायण भगवानाची कथा चालू होती. तिने श्रद्धेने कथा ऐकली आणि तिला आठवलं आपल्या वडिलांनी एकदा संकल्प केला होता. ती घरी आली आणि आईला सगळं सांगितलं. दोघींनी मिळून श्रद्धेने सत्यनारायण व्रत केलं. त्या दिवसापासून हळूहळू परिस्थिती बदलू लागली. त्या राजाला स्वप्न पडलं. स्वतः भगवान म्हणाले, तू निरपराधांना शिक्षा दिली आहेस, त्यांना मुक्त कर. राजा घाबरून उठला आणि लगेच व्यापारी आणि त्याच्या जावयाला सोडून दिलं. त्यांची संपत्तीही त्यांना परत दिली. व्यापाऱ्याला आता आपल्या चुकीची जाणीव झाली. तो मनात म्हणाला, मी वचन दिलं पण विसरले म्हणून मला हे दुःख भोगावं लागलं. तो घरी परत येत होता. मार्गात त्याला एक साधू भेटले. ते म्हणजे स्वतः भगवान होते. साधूने विचारलं, तुझ्या बोटीत काय आहे? व्यापारी अहंकाराने म्हणाला, काहीच नाही, फक्त गवत आहे. साधू म्हणाले, ठीक आहे, आणि पुढे निघून गेले. व्यापारी जेव्हा बोटीवर गेला तेव्हा त्याने पाहिलं त्याचं सर्व धन खरंच गवत झालं होतं. तो घाबरला आणि लगेच त्या साधूकडे धावला. तो त्याच्या पायावर पडला आणि म्हणाला, मला माफ करा, मी चूक केली. साधू प्रसन्न झाले आणि म्हणाले, जा, तुझं सर्व ठीक होईल. जेव्हा व्यापारी परत बोटीवर गेला तेव्हा त्याचं सर्व धन त्याला परत मिळालं होतं. तो आनंदाने घरी परतला. घरी आल्यावर त्याने तत्काळ सत्यनारायण व्रत केलं आणि भगवानाचे आभार मानले. त्या दिवसापासून त्याच्या जीवनात पुन्हा सुख, शांती आणि समृद्धी आली. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप मोठा आहे. देवाला दिलेलं वचन कधीही विसरू नका. अहंकार करू नका. श्रद्धा ठेवा आणि संकटातून मार्ग निघतो. मनापासून एकदा जय सत्यनारायण भगवान असं नक्की बोला आणि ही कथा तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर जीवन बदलण्यासाठी आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण गरीब ब्राह्मण, लकडहारा आणि व्यापारी यांच्या कथा ऐकल्या. प्रत्येकाच्या जीवनात सत्यनारायण व्रतामुळे कसा बदल झाला हे पाहिलं. आता आपण ऐकणार आहोत एक पराक्रमी राजा, ज्याच्याकडे सर्व काही होतं, पण एका छोट्या चुकामुळे त्याला सर्व गमवावं लागलं. ही कथा आहे अहंकार, अपमान आणि पुन्हा मिळालेल्या कृपेची. प्राचीन काळी एक राजा होता, तो म्हणजे तुंगध्वज. तो अत्यंत पराक्रमी, बलवान आणि श्रीमंत होता. त्याच्या राज्यात सुख, शांती होती, प्रजा आनंदी होती. पण त्याच्यात एक दोष होता, तो म्हणजे अहंकार. एक दिवस राजा शिकार करून परत येत होता. तो थकलेला होता आणि वाटेत एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. तेवढ्यात त्याने पाहिलं काही साधू आणि ब्राह्मण सत्यनारायण भगवानाची पूजा आणि कथा करत होते. ते अत्यंत भक्तिभावाने पूजा करत होते. राजा तिथे गेला, पण त्याने नमस्कार केला नाही, ना प्रसाद घेतला. त्याने त्या पूजेचा अपमान केला. साधूंनी काहीही न बोलता शांतपणे पूजा सुरू ठेवली. पण या अपमानामुळे राजाच्या जीवनात बदल सुरू झाला. हळूहळू त्याचं राज्य कमजोर होऊ लागलं. त्याची संपत्ती कमी होऊ लागली. प्रजा त्रस्त होऊ लागली. घरातही दुःख वाढलं. राजा विचारात पडला, हे अचानक काय होतंय? त्याला काहीच समजत नव्हतं. एक दिवस त्याला त्या घटनेची आठवण झाली. तो मनात म्हणाला, कदाचित मी त्या पूजेचा अपमान केला. ही त्याची शिक्षा आहे. त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो लगेच त्या ठिकाणी गेला जिथे पूजा झाली होती. तो साधूंना भेटला आणि त्यांच्या चरणी पडला. तो म्हणाला, मला माफ करा, मी अहंकार केला, मी भगवानांचा अपमान केला. साधूंनी त्याला क्षमा केली आणि सांगितलं, तू श्रद्धेने सत्यनारायण व्रत कर, तुमचं सर्व दुःख दूर होईल. राजाने तात्काळ व्रत करण्याचा निर्णय घेतला. त्याने मोठ्या भक्तिभावाने पूजा केली, कथा ऐकली आणि प्रसाद वाटला. त्या दिवसानंतर हळूहळू त्याच्या जीवनात पुन्हा बदल होऊ लागला. प्रजा आनंदी झाली. घरात सुख, शांती आली. राजा नम्र झाला आणि आयुष्यभर भगवान सत्यनारायणाची भक्ती करू लागला. मित्रांनो, आता आपण या कथेचा पूर्ण सार समजून घेऊया. गरीब ब्राह्मण, लकडहारा, व्यापारी आणि राजा या सर्वांच्या कथा वेगळ्या आहेत, पण संदेश एकच. श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा, वचन पाळा आणि अहंकार करू नका. सत्यनारायण भगवान हे सत्याचे प्रतीक आहेत. जो सत्याने जगतो, श्रद्धेने व्रत करतो, त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येते. मित्रांनो, जर तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली असेल तर मनापासून एकदा बोला, जय सत्यनारायण भगवान. ही कथा तुमच्या कुटुंबियांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर जीवन बदलण्यासाठी आहे. मित्रांनो, आज आपण सत्यनारायण भगवानाची संपूर्ण कथा ऐकली. ही फक्त कथा नव्हती, ही होती जीवन बदलण्याची एक दिव्य शक्ती. गरीब ब्राह्मण, ज्याच्याकडे काहीच नव्हतं, पण श्रद्धेमुळे त्याचं आयुष्य बदललं. एक लकडहारा, जो रोज कष्ट करत होता, पण व्रतामुळे त्याच्या जीवनात समृद्धी आली. एक व्यापारी होता, ज्याने वचन दिलं पण तो वचन विसरला आणि संकटात सापडला, पण पुन्हा श्रद्धेने सर्व काही परत मिळवलं. आणि राजा तुंगध्वज, ज्याने अहंकार केला पण नम्रतेने पुन्हा कृपा मिळवली.
मित्रांनो, या 4 कथा वेगळ्या आहेत, पण त्यांचा संदेश एकच आहे. देवावर श्रद्धा ठेवा, वचन पाळा, अहंकार टाळा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. सत्यनारायण भगवान म्हणजेच सत्य, आणि जो सत्याशी जोडला जातो त्याच्या आयुष्यात प्रकाश येतो. आज तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली याचा अर्थ भगवानांनी तुम्हाला इथे आणलं आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे, कदाचित तुमच्या घरात सुख येणार आहे, किंवा कदाचित तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा कधी सोडू नका. आता सर्वांनी मन शांत करा, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात प्रार्थना करा. हे सत्यनारायण भगवान, माझ्या जीवनातील दुःख दूर करा, माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि आरोग्य द्या, माझ्या मनोकामना पूर्ण करा. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर आता या क्षणी मनापासून एकदा जय सत्यनारायण भगवान असं नक्की कमेंट करा आणि एक छोटंसं काम नक्की करा. ही कथा तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की पाठवा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचं तरी जीवन बदलू शकतं. आपल्या जीवनात जेव्हा अडचणी वाढतात, काम अडकतं, मन अस्वस्थ होतं, तेव्हा आपण देवाकडे धाव घेतो आणि अनेक जण एक प्रश्न विचारतात, सत्यनारायण व्रत कोणत्या दिवशी केल्यास जास्त फळ मिळतं? आज आपण या प्रश्नाचं उत्तर समजून घेणार आहोत, पण फक्त दिवस नाही तर त्यामागचं खरं तत्वही जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्यनारायण व्रत हे केवळ विधी नाही, तर श्रद्धा, सत्य आणि विश्वास यांचा संगम आहे. म्हणूनच दिवस महत्वाचा आहे, पण त्याहून जास्त महत्वाची आहे ती म्हणजे तुमची भावना. तरीही आपल्या शास्त्रानुसार काही दिवस विशेष शुभ मानले जातात. सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो आणि असं मानलं जातं की त्या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा अधिक असते. या दिवशी केलं गेलेलं सत्यनारायण व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. म्हणूनच शक्य असेल तर दर पौर्णिमेला व्रत करणं सर्वोत्तम मानलं जातं. यानंतर येतो तो म्हणजे गुरुवार. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हा दिवस ज्ञान, धन, सौभाग्य आणि कुटुंबातील सुखासाठी खूप शुभ मानला जातो. अनेक लोक दर महिन्याला गुरुवारी व्रत करतात आणि त्यांना त्याचे चांगले परिणाम दिसतात. तिसरा दिवस महत्वाचा म्हणजे एकादशी. एकादशी हा दिवस आधीपासूनच भगवान विष्णूंचा आहे. या दिवशी उपवास, जप आणि व्रत केल्यास मन शुद्ध होतं, पाप कमी होतात आणि मनाला शांतता मिळते. म्हणून एकादशीलाही सत्यनारायण व्रत करणं फलदायी मानलं जातं. पण मित्रांनो, फक्त हेच दिवस नाहीत तर तुमच्या जीवनातील काही विशेष प्रसंग देखील खूप महत्वाचे असतात. जसं की नवीन घर घेतलं, लग्न झालं, मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस किंवा एखादी मनोकामना पूर्ण झाली, तर अशा वेळी जर तुम्ही सत्यनारायण व्रत केलं तर त्याचं फल अनेक पटींनी वाढतं. कारण त्यावेळी तुमच्या मनात कृतज्ञता असते आणि कृतज्ञतेने केलेली पूजा देवाला अधिक प्रिय असते. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक विचार करतात की योग्य दिवस नसेल तर व्रत केलं तर चालेल का? तर उत्तर हो, नक्की चालेल. कारण देव दिवस बघत नाही, ते तुमचं मन बघतात. जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कोणताही दिवस शुभ आहे आणि जर श्रद्धा नसेल तर कोणताही दिवस फल देणार नाही. म्हणूनच सत्यनारायण व्रताचं खरं रहस्य आहे सत्य आणि श्रद्धा. तुम्ही ज्या दिवशी मनापासून ठरवाल त्या दिवशी व्रत करा, स्वच्छ मनाने पूजा करा, कथा ऐका, प्रसाद वाटा आणि सर्वात महत्वाचं देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आज तुम्हाला समजलं असेल की पौर्णिमा सर्वोत्तम आहे, गुरुवार नियमित व्रतासाठी उत्तम आहे, एकादशी आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली आहे आणि विशेष प्रसंगात केल्यास फल वाढतं. पण यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा जर खरी असेल तर तुमचं जीवन नक्की बदलेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय सत्यनारायण भगवान.